जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, सरकारी स्पर्धा या युट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत सामान्य ज्ञान म्हणजेच जीके वर आधारित प्रश्न. परंतु हे प्रश्न मागे झालेल्या तलाठी परीक्षेला आलेले प्रश्न आहेत आणि हे पूर्ण प्रश्न पीवायक्यू प्रश्न आहेत. त्यामुळे आपण आज सर्व पीवायक्यू प्रश्न बघणार आहोत. आता तलाठी परीक्षा ही एमपीएससी घेणार आहे. एमपीएससी नुसार आपण आता अभ्यास करणार आहोत. त्यामुळे तुम्हाला शेवटपर्यंत हे प्रश्न बघायचे आहेत. परीक्षेचा अंदाज धरता हे प्रश्न कसे येतील हे आपल्याला पाहायचे आहे. जर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर सरकारी स्पर्धा या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता, जेणेकरून पुढील येणारे व्हिडिओ तुमच्यासाठी महत्वाचे ठरू शकतात. चला तर सुरुवात करूया आज आपल्या महत्वपूर्ण प्रश्नांना. प्रश्न क्रमांक 1. मोरेश्वर वासुदेव अभ्यंकर हे डॅश येथील होम रूलचे सक्रिय कार्यकर्ते होते. तर ऑप्शन क्रमांक सी विदर्भ. तर मोरेश्वर वासुदेव अभ्यंकर हे विदर्भ येथील होम रूलचे सक्रिय कार्यकर्ते होते. पुढील प्रश्न क्रमांक 2. जगात 5 जूनला कोणता दिन साजरा केला जातो? तर 5 जूनला जागतिक पर्यावरण दिन हा साजरा करण्यात येतो. ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न 3. 1857च्या उठावानंतर भारताचा कारभार चालवण्यासाठी कोणत्या पदाची निर्मिती करण्यात आली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर भारताचे राज्य सचिव. ऑप्शन ए. तर भारताचे राज्य सचिव या पदाची निर्मिती करण्यात आलेली आहे 1857च्या उठावानंतर. प्रश्न 4. काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनाला जागा मिळू नये यासाठी ब्रिटिश अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले होते? तर राईट आन्सर आहे अलाहाबाद अधिवेशन 1888 साली. तर या अधिवेशनमध्ये काँग्रेसला जागा मिळू नये यासाठी ब्रिटिश सरकारने प्रयत्न केले होते. ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं राईट आन्सर. प्रश्न 5. मराठवाड्यातील पाथर गावचे देविदास कांबळे हे कोणत्या समाजाचे पुढारी होते? देविदास कांबळे हे मातंग समाजाचे पुढारी होते. ऑप्शन क्रमांक बी राईट आन्सर आहे. प्रश्न 6. खाकसार म्हणजे डॅश होय? बघा, खाकसार म्हणजे मुसलमानाची लढाऊ संघटना होय. ऑप्शन क्रमांक ए या प्रश्नाचे योग्य उत्तर. पुढील प्रश्न 7. विदर्भात हिंदुस्थानी लाल सेनेच्या स्थापनेत पुढील व्यक्तीपैकी कोण होते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर मदनलाल बांगडी. ऑप्शन सी राईट आन्सर. तर हिंदुस्थानी लाल सेनेच्या स्थापनेमध्ये मदनलाल बांगडी यांचा समावेश आहे. प्रश्न 8. डलहौसीचे साम्राज्यवादी धोरण, तैनाजी फौज, दत्तक वारसा, नामंजूर ही 1857च्या उठावाची कोणती कारणे होती? तर ही मुख्य कारणे राजकीय कारणे होती. ऑप्शन क्रमांक बी राईट आन्सर. प्रश्न 9. सन 1925 मध्ये खाडिलकरांनी सुरू केलेल्या नवा काळ या वृत्तपत्रामध्ये राजकारणाव्यतिरिक्त खालीलपैकी कोणते विषय समाविष्ट होते? अच्छा, नवा काळ या वृत्तपत्रामध्ये व्यापार आणि बाजारभाव हे समाविष्ट होते. हे विषय समाविष्ट होते. ऑप्शन क्रमांक डी या प्रश्नाचा राईट आन्सर आहे. फक्त ए व सी. पुढील प्रश्न क्रमांक 10. पांडुरंग महादेव बापट यांच्या समवेत मुळशी सत्याग्रहात खालीलपैकी कोण सहभागी झाले होते? तर मुळशी सत्याग्रहामध्ये तात्यासाहेब करंदीकर हे सुद्धा सहभागी झाले होते, जे पांडुरंग महादेव बापट यांच्या सोबत होते. ऑप्शन सी राईट आन्सर. प्रश्न 11. राष्ट्रीय मिल मजदूर संघाची मुंबईमध्ये स्थापना कोणी केली? तर राष्ट्रीय मिल मजदूर संघाची स्थापना जी.डी. आंबेकर यांनी केलेली. ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न 12. खालीलपैकी कोणता घटक भारतात मान्सून वारे वाहण्यासाठी कारणीभूत आहे? तर भूमिखंडाचा विस्तृत भाग या कारणामुळे भारतात मान्सून वारे वाहतात
भारताच्या तिन्ही बाजूने असलेला समुद्र हे सुद्धा त्याला कारण आहे. 30° ते 40°च्या पट्ट्यात जेट वायूचे अस्तित्व आहे, हे सुद्धा कारण त्याला लागू होतं. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, वरील सर्व. प्रश्न 13, नूनमती तेल कारखाना कोणत्या राज्यात आहे? नूनमती तेल कारखाना हा आसाम राज्यात आहे. ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 14, कात कोणत्या झाडापासून मिळवतात? तर कात ही खैर या झाडापासून मिळवतात. ऑप्शन सी राईट आन्सर. प्रश्न 15, डॅश डॅश राज्य पवन ऊर्जेत अग्रेसर आहे? तर तामिळनाडू. ऑप्शन डी राईट आन्सर होणार. तर तामिळनाडू हे राज्य पवन ऊर्जेमध्ये अग्रेसर आहे. प्रश्न 16, डॅश डॅश उत्तर पूर्व रेल्वे विभागाचे मुख्यालय आहेत? उत्तर पूर्व. तर गोरखपूर. ऑप्शन क्रमांक डी या ठिकाणी रेल्वे विभागाचे मुख्यालय उत्तर पूर्वचे. प्रश्न 17, भारताचे अंटार्क्टिकावरील डॅश डॅश संशोधन केंद्र आहेत? अच्छा, अंटार्क्टिकावरील मैत्री हे संशोधन केंद्र आहे. ऑप्शन क्रमांक डी या प्रश्नाचे योग्य उत्तर. प्रश्न 18, रेगूर जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असल्याने ही जमीन कोणत्या पिकासाठी उत्तम आहे? कोणती जमीन? तर रेगूर जमीन. तर या प्रश्नाचं राईट आन्सर आहे कापूस. ऑप्शन क्रमांक डी. तर कापूस ही पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असल्याने कापूस पिकासाठी उत्तम जमीन आहे. कोणती? तर रेगूर. पुढील प्रश्न क्रमांक बी 19, खालीलपैकी कोणती राष्ट्रीय उत्पन्नाची अंदाज पद्धती नाही? अच्छा, उत्पन्नाची अंदाज पद्धती. उत्पादन पद्धती आहेत हो आहे, उत्पन्न पद्धती सुद्धा आहे आणि खर्च पद्धती सुद्धा आहे. या राष्ट्रीय उत्पन्नाची अंदाज पद्धत आहे, परंतु आयात निर्यात ही पद्धती नाही. ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, कारण प्रश्न आपल्याला नाही विचारला होता. पुढील प्रश्न क्रमांक 20, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना कधी झाली? आरबीआयची स्थापना विचारली आहे. तर आरबीआयची स्थापना ही 1 एप्रिल 1935 साली झालेली आहे. ऑप्शन क्रमांक ए या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल. प्रश्न 21, पांढऱ्या रंगाचे प्रकाश किरण प्रिझम मधून गेले असता त्याच्यात समाविष्ट असणाऱ्या रंगाच्या किरणामध्ये किंवा तरंगलांबीमध्ये विभक्त होतात. तर या घटनेला काय म्हणतात? विज्ञानावरती प्रश्न विचारला होता. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर प्रकाशाचे आपस्करण होते. ऑप्शन क्रमांक सी प्रकाशाचे आपस्करण. जेव्हा प्रिझम मधून पांढऱ्या रंगाचा प्रकाश केला जाईल तेव्हा प्रकाशाचे आपस्करण होते. ऑप्शन क्रमांक सी राईट आन्सर. पुढील प्रश्न 22, प्रदीर्घ आवर्त सारणीत डॅश डॅश या दोन मूलद्रव्यामध्ये विकर्ण संबंध आढळतो? विकर्ण संबंध आढळतो. तर बेरिलियम मध्ये सुद्धा, सिलिकॉन मध्ये सुद्धा, लिथियम मध्ये सुद्धा, मॅग्नेशियम मध्ये सुद्धा, बेरिलियम मध्ये सुद्धा आणि अल्युमिनियम मध्ये. मी तर बेरिलियम मध्ये हे बोरान आहेत. ओके, तर या सर्व धातू मध्ये किंवा मूलद्रव्यामध्ये विकर्ण संबंध आढळतो. त्यामुळे या प्रश्नाचा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी वरील पैकी सर्व. प्रश्न 23, पिवळ्या हिरव्या रंगाच्या शेवाळ वनस्पतींना डॅश डॅश असे संबोधतात? बघा, पिवळ्या आणि हिरव्या रंगाच्या शेवाळ वनस्पती झॅन्थोफायसी असे म्हणतात. ऑप्शन सी योग्य उत्तर. प्रश्न क्रमांक 24, वनस्पतीची नैसर्गिक वर्गीकरण पद्धती कोणी शोधून काढल्या? तर हे बेथम आणि हुकर यांनी शोधून काढले. तर ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढील प्रश्न 25, खालीलपैकी कोणता कारक जीव गावावरील तांबेरा रोगासाठी कारणीभूत आहे? कोणता? तर कारक जीव. तर हा आहे झॅन्थोमोनास सिट्राय. ऑप्शन बी या प्रश्नाचा राईट आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 26, शेतीमध्ये भूगर्भातील भूजल खालीलपैकी
कोणत्या घटकामध्ये पाझरते? अच्छा, भूजल म्हणजे काय, तर पाणी. ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे विहीर. तर विहिरीमध्ये जे काही भूगर्भातील भूजल आहे हे पाझरत असते किंवा झिरपत असते. ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचा राईट आन्सर. प्रश्न 27, खालीलपैकी कोणती लस तोंडावाटे दिली जाते? तर सबीन ही लस. ऑप्शन बी या प्रश्नाचा राईट आन्सर आहे. तर सबीन ही लस तोंडावाटे दिली जाते. साल्क ही जी लस आहे ही टोचली जाते. प्रश्न 28, 42व्या घटना दुरुस्तीनुसार कोणते नवीन प्रकरण घटनेत समाविष्ट करण्यात आले? बघा, 42व्या घटने दुरुस्तीनुसार मूलभूत कर्तव्य ही नवीन ऍड करण्यात आली. ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचा राईट आन्सर आहे. पुढील प्रश्न 29, माय अमेरिकन जनरी हे गाजलेले आत्मचरित्र कोणाचे आहे? माय अमेरिकन जर्नी हे कॉलिन पॉवेल यांचे आत्मचरित्र आहे. ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर. या सिरीज मधला शेवटचा प्रश्न क्रमांक 30, विधानसभा निवडणुकीत उमेदवारांनी खर्च करायच्या रकमेची मर्यादा किती आहे? बघा, विधानसभा निवडणुकीमध्ये प्रचारासाठी किंवा इतर बाबीसाठी उमेदवारांना खर्च करण्यासाठी एक रक्कम दिलेली असते. तर ती रक्कम आहे 15 लाख रुपये. ऑप्शन क्रमांक ए या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आपले आज एकूण 30 प्रश्न आणि आपण आज 30 प्रश्न बघितले आहेत. तर हेच प्रश्न तलाठी भरतीला आलेले आहेत. एकदम महारिव्हिजन बघितले आहेत आपण. बघा, प्रश्न आहेत तुमच्यासाठी आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट करून सांगायचे आहेत. भारताचे विद्यमान मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? राजीव कुमार, ज्ञानेश कुमार, सुशील चंद्र, ओम प्रकाश रावत. या 4 पर्यायापैकी योग्य उत्तर तुम्हाला कमेंट करून सांगायचे आहे. प्रश्नाचं उत्तर चुकले काही हरकत नाही, प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करा. चला तर भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.